आता सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त बोर्डवर असेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची ब्लॉक डायग्राम आहे, ज्याला ब्लॉक डायग्राम म्हणू नाही शकत आपण. इट्स अ सिंगल लाईन डायग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला जनरेटिंग स्टेशन दिसत आहे जिथे वीज तयार होत, आणि एका साईडला आपण आहेत. आपण म्हणजे कोण आहेत हे एवढं सोपं नाही. डायग्राममध्ये तुम्हाला वाटत असेल गुट्टे सर इथं फक्त एक 4-5 फुटाचा डिस्टन्स आहे, असं नाहीये. इट्स टेक अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स ऑफ 500 किलोमीटर 1000 किलोमीटर, जिथं मोठ्या डिस्टन्स पर्यंत इलेक्ट्रिसिटी पाठवली जाते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपल्या ब्रँचमध्ये पॉवर सिस्टीमचे किती तुकडे आहेत? 3 तुकडे. नेम ऑफ द फर्स्ट वन जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन. जरा समजून घ्या. पण ट्रान्समिशन मध्ये पण किती तुकडे केले? प्रायमरी. आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये पण किती? प्रायमरी. आणि तुम्हाला एवढं तर कळलं असेल, ट्रान्समिशन मध्ये व्होल्टेज वाढवलं जातं. समजा इथून इलेक्ट्रिसिटी तयार झाली, व्होल्टेज वाढवत जा, कारण डिस्टन्स खूप मोठा आहे ना. आणि जसं तुमचं गाव जवळ येईल किंवा एखादी सिटी जवळ येईल जिथं मला ती वापरायची, तिथं काय करत चला? कमी करत चला. इफ आय इन्क्रीजिंग द व्होल्टेज देन इट इज अ ट्रान्समिशन. इफ आय डिक्रीजिंग द व्होल्टेज देन इट इज अ व्होल्टेज. का कमी करायचं? कारण बाळांनो आपल्या घरी किती लागतं? 230 किंवा 400. आपण केव्ही मध्ये सप्लाय यूज करता का? लक्ष देऊ नका. जिथे इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणात तयार केली जाते, ज्याचं अप्रॉक्सिमेटली पोटेन्शियल 11 केव्ही असतं, त्याला जनरेटिंग स्टेशन असं म्हणतात. कळालं? कुठल्या पण जनरेटिंग स्टेशनच्या बाहेर पॉवर स्टेशनच्या मध्येच एक भला मोठा ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो, ज्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात. बोला. जो पॉवर ट्रान्सफॉर्मर 11 केव्हीचं व्होल्टेज भयानक वाढवतो 132 पर्यंत. 11 ते 33 ऐकलं होतं, 11 ते 66 ऐकलं होतं. डायरेक्ट त्याच्या 10 पटीनं व्होल्टेज वाढत आहे ना. म्हणजे 11 केव्हीला कितीमध्ये कन्वर्ट करते? 132. याला बूस्टर म्हणतात. काय म्हणतात? आयुष्याचं कोणी विचारलं की सगळ्यात मोठा ट्रान्सफॉर्मर पॉवर सिस्टीममध्ये कुठे वापरतात? बिंदास उत्तर द्यायचं की सर पॉवर सिस्टीममध्ये सगळ्यात मोठा ट्रान्सफॉर्मर हा पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो, डिस्ट्रीब्युशन नसतो. या पॉवर ट्रान्सफॉर्मरचं खरं नाव आहे बूस्टर. का बूस्टर? कारण वाहनो हा व्होल्टेज 10 टाइम्स ग्रो करतो ना. म्हणजे 11 केव्हीला कितीमध्ये कन्वर्ट केलं? 132. आता 132 समजा मी यूज करते, मी याच्या पुढे जात नाही. 132 ची जी लाईन असते ना, ही कमीत कमी 100 किलोमीटरच्या वर डिस्टन्स पर्यंत पाठवली जाते. म्हणजे पोरांनो ही लाईन दिसायला तर तुम्हाला छोटी आहे, पण ऍक्च्युली कोणती लाईन आहे? ट्रान्समिशन लाईन. बोला. म्हणजे या ट्रान्समिशन लाईनच्या मदतीनं तुम्ही ती इलेक्ट्रिसिटी कमी डिस्टन्सला ट्रॅव्हल करता की जास्त? मग तुम्ही म्हणले गुट्टेश्वरी 132 न कसं काय भागल? 220 करा, करू शकता. 400 केव्ही करा, करू शकता. 800 केव्ही करा, करू शकता. तुम्ही जेवढं व्होल्टेज वाढवाल तेवढं तुमचा फायदा आहे आणि लॉसेस काय होतात? कमी. पण डिस्टन्स जेवढा मोठा तेवढं केव्ही पण जास्त. मी डिस्टन्स किती अप्रॉक्सिमेटली काउंट करता? 100 पेक्षा जास्त. म्हणजे मी मॅक्झिमम व्होल्टेज किती घेतले? 100. पण आता विचार करा, जसं जसं तुम्ही कंझ्युमरच्या जवळ जाल तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं का कमी करायचंय? थांबा, हे कोणतं स्टेशन होतं? हा जनरेटिंग स्टेशन. या ज्यात म्हणजे ट्रान्समिशनचा पार्ट नाही. प्रायमरी ट्रान्समिशन काय? जिथं व्होल्टेज खटक्यात वाढवलं जातं 11 केव्ही टू कोणतं ट्रान्समिशन? थोडा डिस्टन्स 100, 150, 300, 400, 500, 1000 किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर व्होल्टेज काय करावं लागेल? कमी. म्हणजे हा 132ला कितीमध्ये कन्वर्ट करतोय? आता मी कमी करत चाललो. एकच स्टेप अशी आहे जिथं व्होल्टेज बूस्ट होतं. सांगा. प्रायमरी ट्रान्समिशन. नंतर व्होल्टेज स्टेप डाऊन, देन स्टेप. लक्षात राहील का? मग आता मला सांग, मी डायरेक्ट 132ला वापस कितीमध्ये आणलं? 33 मध्ये आणा, 66 मध्ये आणा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी व्होल्टेज स्टेप अप केलं का स्टेप डाऊन? स्टेप डाऊन का करतोय? कारण गुट्टे सर कोणाच्या जवळ चालले? कंझ्युमरच्या जवळ चालले. जर मी व्होल्टेज स्टेप डाऊन करत असेल देन इट इज अ पार्ट ऑफ वीज ट्रान्समिशन. आता 33 केव्हीचा काही सप्लाय जो आहे ना, तो मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला जातो. एखादी इंडस्ट्री काय म्हणते की गुट्टे सर मला 230 व्होल्ट नाही पाहिजे, की मला 440 नाही पाहिजे. जसं स्टीलच्या इंडस्ट्रीज वगैरे असतात माहिती आहे ना, MSCBला ते ॲप्लिकेशन करतात की मला 11 केव्ही पाहिजे, 33 केव्ही पाहिजे. सो इकडून एक लाईन निघते जी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल लोडला जाते. आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल लोडला सप्लाय देण्यासाठी आपण कशाचा वापर करता? फीडर. आपण याचा पार्ट आहेत का? नाही. आपण चालले पुढे. ट्रान्समिशनचा विषय संपला. आता गुट्टे सर कशामध्ये उतरताय? आपल्याला व्होल्टेज किती भेटलं होतं? 33ला कितीमध्ये कन्वर्ट करावं लागेल? 33ला 11 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी स्टेप अप की स्टेप डाऊन? विच पार्ट? प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. तुम्ही 11 केव्ही पर्यंत आले म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलनीत आले. माहिती आहे का तुमच्या कॉलनीत डीपी असतो, जो डीपी 11 केव्हीला 440 मध्ये कन्वर्ट करतो. 33ला 11 मध्ये ठेका कन्वर्ट करायचा ठेका कोणी घेतला? हे तुमच्या गावापर्यंत सप्लायला, गावापर्यंत.
आता हा गावातला बाहेर एक सबस्टेशन असतं बघा, तिथं हा सप्लाय आला ज्याला 33 kV म्हणतात, भरपूर मुलांना माहीत असेल. पण जेव्हा हा सप्लाय तुमच्या कॉलनीमध्ये जातो DP कडे, परत या 11 kV ला कितीत कन्वर्ट करायचं, 400. आपण 440 घेता का, आपण किती घेता, 200. मग 11ला 440 मध्ये कन्वर्ट करायचं, टेक स्टेप अप की स्टेप डाऊन, कोणता पार्ट. मग हा तुमचा सप्लाय कॉलनीमधून फिरवला जातो, या रस्त्याने या रस्त्याने या रस्त्याने. असे पोल असतात, जे पोल तुमच्या घराच्या साईडला असतात त्याला डिस्ट्रीब्युशन पोल म्हणतात. कोणते, ज्याच्यावर आपण 2 वायर टाकता आणि घरात सिंगल फेज घेता. 3 फेज जर घेतलं तर व्होल्टेज किती आहे, 400, आणि सिंगल फेज घेतलं तर किती, 200. पाठ झालं सर्वांना. हा, तुम्ही म्हणाल मग 11 kV मधून 2 लाईन का काढल्या, MIDC कळतं की MIDC ला किती केवीची लाईन लागते, 11 kVची. सो हा सबस्टेशनला जातो, MIDC ला जातो, इंडस्ट्रीला जातो. अरे तुम्ही म्हणले गुट्टे सर तुम्ही म्हणले MSCB ला की मला 11 kV पाहिजे, द्या ॲप्लिकेशन. MSCB तुमच्या उद्या दुसऱ्या दिवशी दारात 11 kV आणून देईल, पण त्याला लागणारा खर्च, त्याचं डिपॉझिट आणि त्याचं लाईट बिल ऐकून तुम्ही थकून जाल. कळतं ना. त्याचं सिंगल फेजच्या कंपॅरिझनमध्ये 3 फेजचं लाईट बिल 3 पट असतं ना. विचार करा 11 kVचं किती असेल. चालेल का. म्हणजे टोटल किती सेक्शन पाडले बघा, मी लक्ष देऊन ऐका, मी सांगतो. नंबर 1 काय होतं, बोलत चालायचं. कोणतं युनिट होतं, जनरेटिंग युनिट. कोणतं युनिट सांगा. जनरेटिंग युनिटमध्ये किती व्होल्टचा सप्लाय तयार होतो, 3.3 kV, 6.6 kV किंवा 11 kV. व्हेरी गुड आन्सर. देन कोणतं ट्रान्समिशन, प्रायमरी ट्रान्समिशन. वाटलं तर तुम्ही फुल फॉर्म लिहून घ्याल, मी थोडं शॉर्टकट जात आहे, चालेल ना. प्रायमरी ट्रान्समिशन पूर्व 11 kV ला डायरेक्ट कितीमध्ये कन्वर्ट करतो, किती, 132 kV किंवा 220 kV किंवा 400 kV अँड सो ऑन. म्हणजे तुम्हाला जेवढं वाढवायचं वाढवा. नेक्स्ट कोणतं ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन. सांगा, सेकंडरी ट्रान्समिशन व्होल्टेज स्टेप अप करते की स्टेप डाऊन. स्टेप डाऊन कितीमध्ये करतं, 66 किंवा ऑब्लिक नाही द्यायचा, ऑब्लिक नाही द्यायचा. ऑब्लिक म्हणजे ते स्टेप अप स्टेप डाऊन होतं, किंवा 33 kV. नंबर 4 कोणतं डिस्ट्रीब्युशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. सांगा परत एकदा, स्टेप अप करते की स्टेप डाऊन. हा 33 kV ला कितीमध्ये कन्वर्ट करतो, 33 kV टू 11 kV किंवा 6.6 kV किंवा 3.3 kV. आणि सगळ्यात शेवटी तुमच्या कॉलनीमधला DP कोणता ट्रान्समिशन, कोणता डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. परत व्होल्टेज वाढवतो का कमी करतो, कितीमध्ये कन्वर्ट करतो, 400, ज्याचे 2 तुकडे पडतात, सिंगल फेज किंवा 3 फेज. दिस इज द परफेक्ट व्हेरिएशन ऑफ द रेंज फ्रॉम जनरेशन टू तुम्ही कंझ्युमर. समजलं. नेक्स्ट लाईन, हे कॉपी करा.